माणसाची गोष्ट. लेखक विजय तेंडुलकर. रस्त्यानं मी घाईघाईनं जात असतो आणि कुणीतरी मागून माझ्या कोटाची उजवी बाही पकडतं. रस्त्यात कुणीही माझी बाही पकडावी असा माणूस मी नाही. त्यामुळं चमकून मी मागे पाहतो. सुमारे अर्धा हात उंचीचं एक गलिच्छ पोर माझी बाही पकडून उभं असतं. माझ्याकडे पाहत असतं. प्रेमळ स्मित करतं. बाबा ते करतं. 1 पैसा. चल हट. मी बाही सोडून घेत पुटपुटतो आणि चालू लागतो. बाबा मागून साद येत असते. बाबा. पुन्हा माझ्या शर्टाचा मागला पदर खेचला जातो. आता मी बिथरतो. मागे वळून पाहतो. डोळे वटारून, दात ओठावर रोवून, नाकपुड्या फुगून. काय आहे रे? मी रागारागानं विचारतो. खाऊला 1 पैसा. ते पोर गळ घालण्याच्या सुरात विनवणी करतं. काकानं ठेवलाय तुझ्या? मी त्याला सुनावतो. शर्टाचा पदर त्याच्या हातून हिसकावून घेतो आणि पुन्हा एकदा चालू लागतो. जोरानं, वेगानं. आणि बाबा बाबा करीत ते पोर मागून येतच असतं. धावत असतं. पुन्हा चालत राहतं. पुन्हा धावतं. पण माझी बाही किंवा पदर पकडायची आता त्याची टाप नसते. मला हे सगळं कळतं. मी चालत राहतो. बाबा. घसा फोडून किंचाळी उठते. कारण नसताना वळून मी मागे पाहू लागतो आणि ते पोर 15 ते 20 फूट मागे राहून पंजाने नाक पुशीत असलेलं दिसतं. ते माझ्याकडे पाहत असतं. खाऊला पैसा. ते विव्हळतं. पैशाची किंमत नाही, पण भीक मागण्याची ऐतखाऊ वृत्ती बळावते. मी पुन्हा त्याच्याकडे पाठ वळवून चालू लागतो. ज्या कामाला मी चाललेला असतो त्याचा विचार करीत व्यग्रपणे. थोड्या वेळानं माझ्या लक्षात येतं की येणारे जाणारे माझ्याकडे विशेष नजरेने पाहतात. मला न्याहाळतात. चकित मुद्रा करतात. पाहत पाहत पुढे जातात. काहीतरी पुटपुटतात सुद्धा. प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे वेधतं आहे. असं का? पुन्हा मी मागे पाहतो आणि कारण लक्षात येतं. ते पोर, ते गलिच्छ पोर, फाटक्या मळक्या कपड्यातलं, शेंबडं लेंबडं, मळकट कळकट, मेंचटलेलं आणि फ्रात्य. ते माझ्या येत असतं मागे मुकाट्याने. निदान मी पाहतो तेव्हा ते मुकाट्यानं येत असतं. गरीब मुद्रेनं आणि आशाळभूत चेहऱ्यानं. बाबा. मी मागे पाहताच ते प्रेमाद्र आवाजात करतं. पैसा. हट. मी 4 लोकांच्या कानापर्यंत जाणार नाही इतक्या बेतानं करतो. हो. उगीच ब्रभा नको. हॅड. मी पुन्हा करतो. अरे हट. मी अर्थ कायम ठेवून शब्द पुन्हा पुन्हा बदलून बघतो. पण पोर येत राहतं आज्ञाधारकपणे, सज्जन मुद्रेनं, माझ्या मागून मागून. जणू ते. मी चमकतो, थबकतो. काहीतरी केलंच पाहिजे. काहीतरी. मी पुन्हा एकदा करवेल तेवढा संतापी आणि उग्र चेहरा करून पोराकडे बघतो. हळूच हात उगारून दाखवतो. डोळे गरगरा फिरवतो आणि वळून पुन्हा चालू लागतो. पण पोर थांबत नाही. ते येतच राहतं. बाबा. ते मधूनच विव्हळतं. बाबा. आणि लोक जास्तच पाहू लागतात. पुरुष अधरोष्ट पुढे काढतात तर बायका तोंडावर हात धरतात. लहान मुलांनासुद्धा नवल आवरेनासं होतं. ओ बाबा. ते पोल त्या बाप्याचं कोण हो? खलाशाच्या पोशाखातलं एक कार्टं त्याच्या नागरी पोशाखातल्या बापाला अनावर कुतूहलानं विचारतं. अय्या. ते कोण हो त्याचं? बायकी पृच्छा माझ्या कानावर येते. बघितलंस? समाजातल्या घसरलेल्या नैतिक पातळीचं हे. पुरुषी शब्द मी ऐकतो. यू पचकपच. माझ्या मागचं ते पोर करतं. आता काय नवीन म्हणून मी पुन्हा मागे पाहतो आणि पोराबरोबरीनं एक लूत भरलेलं 3.5 पायाचं कुत्रंही येत असलेलं दिसतं. बाबा. पोर कुत्र्याची शेपटी पिरगाळीत ओल्या सुरात मला पुन्हा साद घालतं. पैसा. आणि कुत्रं विचित्र आणि भयंकर स्वरात विव्हळतं. मी वेगानं काही अंतर काढतो. पण तितक्याच वेगानं प्रथम पोरानं आणि पाठोपाठ त्या 3.5 पायांच्या कुत्र्यानंही हे अंतर काटलेलं असतं. बू बू कुत्रं करीत असतं आणि पोर हाकारत असतं. बाबा. ही ब्याद लवकर मागची सुटत नाही हे आता सिद्धच होतं. सहजासहजी सुटत नाही असंही दिसतं. मी थांबतो. पोराला जवळ येऊ देतो. फार जवळ न येता ते काही अंतरावर थांबतं. पैसा. ते भीक मागतं.
पायाशी झटणाऱ्या लूतभरल्या कुत्र्यापासून सारखा लांब होत मी पोराला विचारतो, काय रे, मार हवा तुला? पैसा, पोर करतं. मार हवा का? मी दरडावतो. पैसा, ते पुन्हा करतं. बाबा. रस्त्यात शोभा मला नको असते. मी म्हणतो, मी तुला पैसा देणार नाही. बाबा, ते दया भागतं. चोर लेकाचं. त्याच्यावर आरोप करून मी त्याला दूर पिटाळण्याचा प्रयत्न करतो. दूर न जाता ते पोर करीत राहतं, भूक लागली बाबा. मला काय सांगतोस? मी गुरकावतो. भूक लागली. ते करीत राहतं. लागू दे, मी निर्णय देतो. पैसा, ते आठवण करतं. सांगितलं ना, मी देणार नाही. मी आठी घालून विचारतो, पण भूक लागली. ते वस्तुस्थिती सांगतं. तेवढ्यानंही भागणार नाही असं वाटून पोटावर फडाफडा दोन्ही हात मारून घेतं. बाबा, ते करतं. आणि चक्क माझी बाई पकडतं. दुसऱ्यांदा हॅड. मी बाई त्याच्या हातून हिसकावून घेतो. मगासच्यापेक्षा हे आता किंचित अधिक जड जातं. चल, जाव तिकडे चल. मी बाईवरची धूळ झाडीत पोराला म्हणतो, दुसरीकडे भीक माग, मी तुला काही देणार नाही. पैसा, ते करतं. नाही, मी बजावतो. खाऊ, ते व्याकुळ स्वरात विनवतं. नाही, मी जास्त जोराने बजावतो. बाबा, ते मोठ्यानं विवळतं आणि त्याला सहानुभूती म्हणून 3.5 पायाचं कुत्रंही पुन्हा विवळतं. हट हट, मी दोघांना करतो. काय भानगड आहे हो? कुणीतरी जाता जाता मोठ्यानं आणि कुत्सित सुरात विचारतं. मी वळून पाहतो. कुत्सित प्रश्न करणारा माणूस जास्तच कुत्सित हसत लांब जातो. पोर तितक्यात माझ्या धोतराचा सोगा धरतं. अरे हट, म्हटलं ना. मी ओरडतो आणि ओरडलो ही चूक केली हे एकदम वाढलेल्या भोवतालच्या गर्दीवरून जाणवतं. काय झालं? जमलेल्यातल्या कुणीतरी पुढे येत विचारतं. हे पोर भिकारी भिकारी. मी समजावतो. चक्क माझं म्हणजे धोतर. फार माजलीत ही पोरं. पोरांनी काय केलंय? भिकारीच माजलेत हल्ली. सगळेच माजलेत. आमच्या बाजूला डास फार माजलेत हल्ली. डासांचं सोडा हो, पण हे भिकारी, ही पोरं ना. माझ्या भोवती रितसर चर्चा चालते. सोडतोस की नाही? मी आवाज दबवून त्या पोराला धमकावीत राहतो. बाबा, ते माझ्या धोतराचा सोगा धरून मक्कपणे करीत राहतं. हे बाबा प्रकरण काय बुवा? गर्दीतल्या कुणाला तरी तेवढ्यात प्रश्न सुचतो. हे बाबा प्रकरण काय? प्रकरण आहे खरं. दुसरा त्याला टेकू देतो. असंच दिसतं. तिसरा निर्णयही घेतो. अंधारात भानगडी करायच्या आणखी कुणाला तरी स्फूर्ती येते आणि मग उजेडात एखाद्या दिवशी असं होतं. तिसराच कुणीतरी हे वाक्य पोक्त सुरात पुरं करतो. आता बसा म्हणावं. आणखी एक जण मला सुनावतो. आता बसा. पाप पचत नाही बरं. कुणातरी म्हाताऱ्याला या त्रिकाला बाधित सत्याची आठवण होते. पाप कधीच पचत नाही. वरून तो पाहत असतो ना, त्याला सगळं दिसतं. अरे सोड ना, मी पोराला फुसफुसत सांगत असतो. बाबा, ते करतं. पण ते कुत्रं कुणाचं? गर्दीत आता नवाच प्रश्न उपस्थित होतो. पोराचं. आणि ते पोर? या प्रश्नावर सगळे कटाक्षानं अत्यंत स्तब्ध राहतात. सोडतोस की नाही? मी आता तापून त्या पोरावर ओरडतो. बॅ बॅ, ते करून सुरात करतं. सोड, मी धोतर हिसकू लागतो. सुटेल सुटेल सूचना होतात. पोर हातातला सोगा घट्ट पकडून ठेवतं. त्याच्या त्या हाताशी मी झटतो. तेव्हा दुसऱ्या हातात तो सोगा ते बळकट धरतं. दुसराही हात धरू लागण्याचा प्रयत्न मी करू लागताच ते अर्धा हात उंचीचं कार्टं सोगा चक्क तोंडात कोंबतं. पिवळ्या पिवळ्या दातात पकडून धरतं. बॉ माझी हिसकाहिसकी चालू असताना ते बिंबटतं. अहो, धोतर फाटेल. पुन्हा कळकळीची सूचना होते. फाटू दे. मी माझ्या हितचिंतकावरच आता डाफरतो. बरं, फाटू दे. तोही कबूल होतो आणि पोराचं चालूच असतं. बॉ धोतर खरोखर फाटेल असं आता मलाही समजतं. हिसकाहिसकी मी थांबवतो. आता काय करावं याचा विचार करतो. यातून कसं सुटावं याचा विचार करतो. काय केल्यानं बेअब्रूचा हा चमत्कारिक प्रसंग इतक्यावरच संपेल या विचारात व्यग्र होतो. दरम्यान तोंडातला सोगा काढून पोर तो पुन्हा हातात धरतं. पोरानं तो तोंडात कोंबला होता. त्या अर्थी त्यात काहीतरी तसंच असेल असं वाटून 3.5 पायांचं कुत्रंही तेवढ्यात त्याचा एक लचका तोडून बघतं. फाटलं फाटलं 2-4 जणं हळहळतात. मिळत नाहीत बरं असली तलम धोत्रं. 5वा एक त्यांना सांगतो. आम्ही
तडफडतो, पण कुत्र्याला खायला मिळतंय. असंच आहे. 2-4 जणातला एक कबूल करतो. माणसाचे दिवस नाही उरले. एक फर कॅपवाला माणूस माझ्यापर्यंत येतो. काय झालं हो? तो काहीच झालं नाही अशा सुरात विचारतो. मी जात होतो रस्त्यानं, तर हे पोर भिकारी मागून मागून. असं तो सगळं समजल्याप्रमाणे म्हणतो आणि त्या पोराला उद्देशून खरपूस आणि अर्वाच्य शिव्या मंत्र उच्चारल्याप्रमाणे भराभर उच्चारतो. हां, शिव्या नका देऊ त्याला. दुसरा एक फाटका माणूस तितक्यात आवेशानं आमच्या पुढं येऊन कमरेवर हात रोवून उभा राहतो. शिव्या काय म्हणून द्याल? शिव्या द्यायचं कारण नाही. गरिबी हा काही गुन्हा आहे? दारिद्र्य हे काही पाप आहे? नाही. शिव्या उच्चारणारा फर कॅपवाला कबूल करतो. अहो पण म्हणून काय? दुसऱ्याची धोतरं धरायची? नाही. फाटका माणूस मान्य करतो. पण प्रथम कुठं त्या मुलानं याचं धोतर धरलं होतं? धरलं होतं? नव्हतं धरलं. विचारा. धरलं होतं की नाही हो? फर कॅपवाला ठाम होकाराची अपेक्षा करीत विचारतो. हो म्हणजे नाही. मी खुलाशापेक्षा अडखळतोच जास्त. प्रथम म्हणजे कधी? नाही. यानं याचं धोतर धरलं नव्हतं. पहा फाटका माणूस फर कॅपवाल्याला सांगतो. पाहिलंत? प्रथम यानं याचं धोतर धरलं नव्हतं. पण आता तरी का धरावं? तिसराच एक जण या वादात आता नव्यानं उतरतो. परिस्थिती. फाटका माणूस मूठ समोर धरून त्याला तत्काळ उत्तर देतो. परिस्थिती माणसाला प्रत्येक बऱ्या वाईट कृत्याला प्रवृत्त करते. परिस्थिती हे कारण आहे. भीक मागावी असं काय या मुलाला मनापासून वाटतं? विचारा त्याला. वाटतं का रे? लागलीच एक जण त्या पोराला हेल काढून विचारतो. भीक मागावीसं वाटतं का तुला? पैसा पोरतून वाचून करतं. भोवतालच्या त्या विद्वान माणसांच्या संभाषणाकडे पोराचं लक्ष वेधलं आहे असं पाहून मी आता धोत्राचा सोगा पटकन हिसकावतो. पण पोराची पकड कायम असते, पूर्ववत असते. बाबा, ते आता माझ्याकडे पाहून करतं. तुझा बाप बाबा, मी गुरगुरतो. इकडे चर्चा रंगते. फर कॅपवाला, मूठवाला आणि हेलवाला एकमेकात खूप बडबडतात. मुद्दे प्रतिमुद्दे आणि तत्वांचा किस पडतो. विषमता, वर्गविग्रह, मानवता, सर्वोदय अशा अप्रस्तुत गोष्टीही वादात उगीचच ओढण्यात येतात. वर्गविहीन, पिळवणूकविहीन, समताधिष्ठित लोकशाही समाजरचना झाल्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत असं ठरतं. पण मग माझ्या धोत्राच्या सोग्याचं काय? मला प्रश्न पडतो. त्या पोराजवळ मी सरकतो. फक्त त्याला आणि मला दिसेल अशा तऱ्हेने त्याला काहीतरी दाखवतो. घट्ट वळून त्याच्या अगदी नाकाजवळ धरतो आणि ते आग लागल्यासारखं ओरडतं. काय झालं? काय केलं? का ओरडला? असा संचित पृच्छा होतात. सगळे पोराभोवती जमतात. काय झालं रे? कंगव्यानं स्वतःचे लांब लांब केस विंचरीत एक जण त्याला कनवाळू मुद्रा करून विचारतो. पोर माझ्याकडे पाहतं. काय केलं तो त्याला? दुसरा मला सात्विक संतापानं विचारतो. कुठं कुठं काय केलं? मी निष्पापपणे उलट विचारतो. मी? काही नाही. कुठं? मग मग हे का ओरडलं? ते प्रश्न टाकतो. मला काय माहीत, मी म्हणतो. धोत्राचा मुक्त झालेला सोगा खांद्यावर टाकतो. जॅकेट सारखं करतो. काहीतरी केलं तुम्ही. फाटका मानवतावादी दाट संशयाच्या नजरेनं मला निहाळीत पुटपुटतो. शोधा सावकाश, मी त्याला सुचवतो. वळतो आणि गर्दीतून सटकण्याच्या प्रयत्नात असताना ते पोर तीरासारखं धावतं. बाबा मला पकडून ते टाहो फोडतं. जास्त गर्दी जमते, जास्त चर्चा रंगते, जास्त विचारपूस होते. ते पोर माझंच अनावरस पोर असलं पाहिजे असा संभव, संशय आणि ठाम विश्वास आता सर्वत्र व्यक्त होतो. न्या की त्याला, एक हरीचा लाल सुचवतो. रक्ताकडे रक्त ओढ घेणार नाही तर काय राहील? दुसरा तिसऱ्या एकाला विचारतो. अनाथाश्रमात ठेवा हवं तर. तिसरा मला व्यवहार सांगतो. पण वाऱ्यावर नका सोडू बिचाऱ्याला. पोटचा गोळा आहे हे विसरला की काय? मगाचाच फाटका मानवतावादी अद्याप हयात आणि उपस्थित आहे. सुसंस्कृत आहात तुम्ही. अत्यंत पोक्त आवाजात एक बिनपोक्त किंवा अपोक्त गृहस्थ मला म्हणतो. चुकतं माणूस, प्रमाद हा घडायचाच. काय? पण मार्ग काढायला हवा. सुसंस्कृत माणसाला शोभेलचा उपाय शोधायला हवा. मला विचाराल तर घरी न्या त्या मुलाला. बायकोला खरं ते सांगा, क्षमा मागा, करील ती क्षमा. स्त्री ही अनंत काळची. 3.5 पायांचं लूत भरलं कुत्रही जवळच.
माझ्याकडे पाहून बरंच काहीतरी उपदेशपर सांगण्याचा प्रयत्न करीत शेपटी हलवीत उभं असतं आणि जळूसारखं ते वात्रट पोर मला चिकटलेलं असतं. ओढूनही सुटत नाही, चिमकुटे काढूनही दूर होत नाही. पैसा ते विवळत राहतं. काय होईल ते सगळं मुकाट्यानं पाहण्याचं मी आता ठरवतो. काही करायचं नाही, हलायचं नाही, बोलायचं नाही आणि पाहायचं असं ठरवतो. होईल ते होऊ द्या निर्णय घेतो आणि स्वस्थ उभा राहतो निर्विकार चेहऱ्यानं विरक्तपणे. बरंच होत राहतं चर्चा, निष्कर्ष, सूचना, सल्ले. बहुतेकांचं म्हणणं असं की मी माझ्या त्या तथाकथित अनावरस पोराच्या आयुष्याची काहीतरी व्यवस्था तत्काळ केलीच पाहिजे. ते माझं पवित्र आणि महत्त्वाचं कर्तव्य होय. हे पहा, मी याचा कोणी नव्हे. मी अखेर निक्षून सर्वांना बजावतो आणि याबद्दल आतापर्यंत संशय असलेल्या लोकांची आता पक्की खात्री होते की मीच त्या गलिच्छ पोराचा संभावित बाप. तेवढ्यात योगायोगाने मला ओळखणारा एक इसम त्या गर्दीत निर्हेतुक चौकसपणे घुसतो. कसरत करणाऱ्या डोंबाऱ्याऐवजी किंवा कवटीशी प्रश्नोत्तरं करणाऱ्या जादूगाराऐवजी त्याला मी आढळतो. काहीसा आश्चर्यचकित होऊन तो माझी चौकशी करतो आणि मला संकटमुक्त करतो. त्या पोराला पिटाळतो, कुत्र्याला पिटाळतो, गर्दी पिटाळतो. काय वेड लागलंय का काय, तो सर्वांना विचारतो. इतक्या सच्छील माणसावर आणि असला अनैतिक पितृत्वाचा गलिच्छ आरोप. आम्ही मग घरी यायला निघतो. वाटेत मी त्याला जे घडलं त्याची सांध्यंत हकीकत ऐकवतो. माझी प्रतिक्रिया ऐकवतो. तो मान डोलावीत असतो. घराशी आल्यावर तो म्हणतो, 1 मिनिट. आम्ही थबकतो. रागवू नकोस, तो हलकेच समजावतो. पण खरंच काही आहे की काय? काय? मी चमकतो. नाही म्हणजे ते पोर? नाही, मी ओरडतो. ओरडू नकोस, सहज विचारलं. असं पुटपुटून तो गप्प होतो. पण मला कळतं की त्याची शंका त्याच्या मनात कायम आहे.